नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अतुल ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेड स्पर्ट्स आफ्टर सेल्स राईज बाय 18% इयर ऑन इयर बेसिस इन मार्च. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेडने आपल्या मार्च 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेडने मार्च 2024 या महिन्यामध्ये टोटल 3128 युनिट सेल केले होते, जे इयर ऑन इयर बेसिसवर 18.06%ने इन्क्रीज होऊन मार्च 2025मध्ये अतुल ऑटो लिमिटेडने 3693 युनिट्स सेल केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला अतुल ऑटो लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड सेक्युअर न्यू ऑर्डर्स वर्थ ₹1236 crore अक्रॉस T&D, सिव्हिल, ट्रान्सपोर्टेशन अँड केबल सेगमेंट्स. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेडला न्यू ऑर्डर्स मिळाले आहे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, सिव्हिल, ट्रान्सपोर्टेशन आणि केबल सेगमेंटमधून. आणि मित्रांनो, या नवीन ऑर्डर्सची टोटल व्हॅल्यू आहे 1236 कोटी रुपये. चला आता बोलूया APL अपोलो ट्यूब्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, APL अपोलो ट्यूब्स लिमिटेड रिपोर्ट्स रिकॉर्ड Q4 फायनान्शियल इयर 2025 सेल्स ऑफ 8.5 lakh tons. फायनान्शियल इयर 2025 वॉल्यूम राईज 21% इयर ऑन इयर बेसिस टू 3.15 मिलियन टन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, APL अपोलो ट्यूब्स लिमिटेडने आपल्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, APL अपोलो ट्यूब्स लिमिटेडचा हा हायेस्ट एव्हर क्वार्टरली सेल्स व्हॉल्यूम आहे आणि तो आला आहे 8,50,447 टन्स, जो इयर ऑन इयर बेसिसवर 25%ने आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, मागल्या क्वार्टरमध्ये म्हणजे Q3मध्ये या कंपनीचा सेल्स व्हॉल्यूम होता 8,28,000 टन्सचा. आणि मागल्या वर्षी म्हणजे फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये APL अपोलो ट्यूब्स लिमिटेडचा सेल्स व्हॉल्यूम होता 6,78,556 टन्स. चला आता बोलूया टेक महिंद्रा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 31 मार्च 2025 म्हणजे काल संध्याकाळी जवळपास 9:15 वाजता. तर मित्रांनो, टेक महिंद्रा लिमिटेडने 24 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि टेक महिंद्रा लिमिटेड 24 एप्रिल 2025ला आपल्या Q4च्या रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 31 मार्च 2025 म्हणजे काल जवळपास संध्याकाळी 8:45 वाजता. तर मित्रांनो, चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने आपला बिझनेस परफॉर्मन्स डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, हुडकोने फायनान्शियल इयर
2023-24मध्ये 82,387 कोटी रुपयांचा लोन सँक्शन केला होता आणि हुडकोने फायनान्शियल इयर 2024-2025मध्ये 1,27,952 कोटी रुपयांचा लोन सँक्शन केला आहे. म्हणजे मित्रांनो, हुडकोच्या लोन सँक्शनमध्ये आपल्याला इथे इयर ऑन इयर बेसिसवर 55.31%ची ग्रोथ पाहायला मिळत आहे. तसेच हुडकोने लोन डिस्बर्समेंट केले होते फायनान्शियल इयर 2023-2024मध्ये 17,987 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2024-25मध्ये केले होते 40,037 कोटी रुपये, ज्यामध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 122.59%ची जबरदस्त ग्रोथ पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, चला आता बोलूया LIC बद्दल. तर मित्रांनो, LIC जानेवारी 2025 पासून आतापर्यंत 11% खाली आला आहे आणि मित्रांनो, त्यामुळे LICचा मार्केट शेअर जानेवारी 2025 पासून आतापर्यंत 60,000 कोटी रुपयांनी कमी झाला आहे आणि मित्रांनो, यामुळे LIC इंडियाच्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने लार्जेस्ट 10 कंपन्यांमधून बाहेर निघाला आहे. आणि मित्रांनो, चला आता आपण बघूया इंडियाच्या 10 कोणत्या लार्जेस्ट कंपन्या आहे मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने. तर मित्रांनो, इंडियाची मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने सर्वात मोठी कंपनी आहे मुकेश अंबानीजीची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16.95 लाख कोटी रुपये. दुसरी कंपनी आहे HDFC बँक लिमिटेड आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13.53 लाख कोटी रुपये. तिसरी आहे TCS, जिचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12.85 लाख कोटी रुपये. नंतर आहे भारती एअरटेल, हिचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10.34 लाख कोटी रुपये. नंतर आहे ICICI बँक लिमिटेड आणि हिचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9.32 लाख कोटी रुपये. नंतर आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, हिचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6.89 लाख कोटी रुपये. नंतर आहे इन्फोसिस लिमिटेड आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6.34 लाख कोटी रुपये. नंतर आहे बजाज फायनान्स लिमिटेड आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5.39 लाख कोटी रुपये. नंतर आहे HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5.25 लाख कोटी रुपये. नंतर आहे ITC लिमिटेड आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5.09 लाख कोटी रुपये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.